कालच्या भागामध्ये आपण बघितलं की जे सरपटणारे प्राणी आहेत त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केला होता आणि आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपले वाईल्ड ॲनिमल म्हणजेच आपले वन्य प्राणी। तर इथून सुरुवात होते ती म्हणजे हे इथं छान असं कॅटचे फोटो जे आहे ते प्रिंट करत होते रोडवरती। तर ते तुम्हाला मी कंप्लीट झाल्यावरती पुढे दाखवणारच आहे। आणि आता आपण आधी बघूया। तर सुरुवात होते इथे अस्वलांपासून म्हणजेच आपले बियर। तर बघू शकता हे दोन अस्वल छान असे भांडण करत होते आणि खूप दूर होते ते, त्यांची गुहा तिथेच होती त्यामुळे ते तिकडेच होते। तर झूम करून पण बऱ्यापैकी छोटे छोटेच दिसत आहेत ते। हे दोन जण आहेत इथे अस्वल आपले। हॅलो नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तर आता आपण जाऊया पुढे आपल्या व्हिडिओमध्ये। तर हे आहेत सांबर, तुम्ही बघू शकताय हे पण बऱ्यापैकी लांब आहे आणि त्यांना नेट लावलेलं असतं त्याच्यामुळे ते आपल्याकडे येत पण नाही आणि ऊन असल्यामुळे पण ते सावलीमध्येच बसलेले आहेत। तुम्ही बघू शकताय त्यांना असं एक शेड बनवलेलं आहे त्यांनी, तिथेच ते सगळेजण थांबलेले आहेत। काही झाडाखाली आहेत, काही असे तिथे झोपलेले आहेत सावलीमध्ये। तर हे पण खूप सुंदर होते आणि खूप खूप सारे आहेत तिथे तुम्ही बघू शकताय। जर तुम्ही इकडे कधी पुण्याला फिरायला आलात तर तुम्ही नक्की इथे जा, खूप छान झू आहे हे। म्हणजे हे एक फिरण्यासाठी एक छान स्पॉट आहे पुण्यामध्ये आणि पुण्यात राहणाऱ्याने तर नक्कीच इथे जाऊ शकता तुम्ही। आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात काळवीट म्हणजेच ब्लॅक बक। हे बघता बघता मी तुम्हाला थोडीशी आणखीन याची माहिती सांगते आता। हे प्राणी संग्रहालय 130 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि त्यात त्याचे दोन भाग आहेत। एक भाग म्हणजे सर्प उद्यान आणि दुसरा भाग म्हणजे प्राणी संग्रहालय। हे सर्व पाहण्यासाठी फिरण्यासाठी आपल्याला सुमारे 3 ते 4 तासाचा इतका वेळ लागतो। आतमध्ये फिरण्यासाठी आपल्याला इको बस पण आहे, पण त्या बससाठी खूप वेटिंग असते म्हणून आम्ही पायीच फिरण्याचा निर्णय घेतला। या उद्यानामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक घेऊन जाण्याची परवानगी नाही। आत भरपूर ठिकाणी शौचालय व पिण्याचे पाण्याचे स्टेशन बनवलेले आहेत। अन्न विकण्यासाठी आतमध्ये परवानगी नाही, त्यामुळे तुम्ही घरूनच डबे घेऊन जाऊ शकता किंवा बाहेर असलेल्या फूड स्टॉलमधून तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर ही आहे नील गाय। गाईचा हा एक प्रकार आहे, तुम्ही बघू शकताय। ही एकच गाय तिथे होती, नील गाय। त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे चिंकारा प्रजातीचं जे हरिण असतात ते बघायला मिळतात, ते सुद्धा एकच होतं तिथे। आणि त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे आपले गजराज म्हणजेच हत्ती। तर बघू शकता हे खूप एजेड झालेले असे हत्ती आहेत। तर यांना चालण्यासाठी सुमारे म्हणजे मी व्हिडिओ करत असतानाच ते तिथून येऊपर्यंत माझ्या समोर येईपर्यंत साधारण 3 मिनटं लागले होते। त्याच्यावरनंच तुम्ही बघू शकता त्यांचं एज किती झालेलं आहे, त्यांचं वेट पण भरपूर आहे, त्याच्यामुळे ते स्लो स्लो चालत आहेत। आणि त्यांना हँडल करण्यासाठी पाठीमागे एक गार्ड आहे, एक व्यक्ती आहे जो की त्यांना घेऊन जात आहे। कारण की लोक त्यांना त्रास देत होते, कोणी त्यांना खायला घालत होतं, कोणी त्यांना दगड मारत होतं वगैरे। तर ते सांगत पण होते की असं काही करू नका, प्लीज त्यांना त्रास देऊ नका। त्याच्यामुळे त्या हत्तींसाठी एक त्यांनी गार्ड ठेवलेला आहे आणि ते आत्ता राऊंडवर निघालेले होते हत्तींना घेऊन। तर लकीली आम्हाला ते बघायला मिळाले। तर खूप छान वाटलं त्यांना बघून आणि असं दया पण आली, थोडीशी कीव पण आली की अरे बापरे, किती म्हणजे किती वर्षापासून ते इथे असणार आहेत। तुम्ही बघू शकतायत त्यांची स्किन पण बऱ्यापैकी सुरकुटलेली होती। तुम्ही या उद्यानाला भेट देणार असाल तर प्लीज घरूनच काहीतरी खाण्यासाठी घेऊन जा, कारण की आतमध्ये तुम्हाला काहीही खायला मिळणार नाही आहे। तुम्ही घरूनच टिफिन घेऊन जाऊ शकता। असं पिकनिक स्पॉट म्हणून पण तिथे बरेचसे त्यांनी असं बसण्यासाठी वगैरे जागा करून ठेवलेल्या आहेत। तर तिथे तुम्ही पिकनिक स्पॉट टाईप असं काही खाऊ शकता बसून तिथे फॅमिलीसोबत। तर आम्ही पुढे निघालो बघण्यासाठी आशियाई सिंह। तर सिंह तर काही आम्हाला दिसला नाही, दुपारची वेळ होती तर 3:30-4 वाजले असतील त्याच्यामुळे। तर खाली आम्हाला त्याचे पदचिन्ह असे त्यांनी दगडावरती असे पदचिन्ह जे आहेत ते कोरलेले आहेत, त्याचे जे स्टॅम्प असतात ते बघायला मिळाले। त्यानंतर पुढे आपल्याला बघायला मिळाली ती म्हणजे ही जंगली म्हैस। तर ही पण अशी खूप दूर होती, तुम्ही बघू शकता। मी पण पहिल्यांदाच बघितली होती ही जंगली म्हैस। त्यानंतर आम्ही पुढे निघालो वाघ बघण्यासाठी। तर ह्या गुहेतनं आम्हाला असं बघायला जायचं होतं, पण तिथे काच लावलेली असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं काहीच दिसत नव्हतं आणि ती काच पण पूर्णपणे खराब झालेली होती, तुम्ही बघू शकताय। तर त्यातनं काहीच दिसत नव्हतं। त्यानंतर इकडं नेट लावलेलं होतं, तिथूनही काही दिसत नव्हतं। त्यानंतर आम्ही या गुहेतनं बाहेर निघालो। सगळ्यांना म्हणजे असं वाटत होतं की त्या गुहेतनं आपल्याला बघायला मिळायला पाहिजे, पण तसं काही बघायला मिळालं नाही। त्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला हा बघायला मिळतो तो म्हणजे असा व्हाईट टायगर। तर हा एकच व्हाईट टायगर आहे तिथे, तुम्ही बघू शकताय। तर तो आधी असं वाटलं मला की येईल आपल्याजवळ, पण तो काही आलेला नाही आहे जवळ। तर हा आहे आपला व्हाईट टायगर आणि तो बऱ्यापैकी दूर आहे आणि त्याच्या जवळ असे आहे बांबू ट्री आहेत, बरेच मोठे मोठे असे बांबू ट्री आहे आणि अशा गुफा बनवलेल्या आहेत। तर त्याच झाडांच्या सावलीखाली तो असतो तिथे, बघू शकताय किती छान असा बघतोय आपल्याकडे, तो लुक देतोय आपल्याला।
आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सरपटणारे प्राणी जे आहेत, आपले साप झालं, मगर झालं, सुसर झालं, त्यानंतर आपले कासव वगैरे हे सगळे दाखवलेले आहे. त्यानंतर आपल्या उद्यानाविषयी पण मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली आहे. हे कुठे आहे, याचं टायमिंग काय आहे, त्याची स्थापना कोणी केली, यात कोणत्या कोणत्या प्रजातीचे साप आहेत, कोणते कोणते प्राणी आहेत, हे मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही लगेच जाऊन बघू शकतायत. प्लीज व्हिडिओ बघत जा तुम्ही आणि मला सपोर्ट करा, म्हणजे मलाही आणखीन मोटिवेशन मिळेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि मला प्रोत्साहन देत आहेत. प्लीज कमेंट करत जा व्हिडिओ बघितल्यानंतर. व्हाईट टायगर बघून झाल्यानंतर आम्ही गेलो बघायला बेंगॉल टायगर. तर हा तर इतका छान स्टंट करून दाखवत होता आम्हाला, म्हणजे त्याला जे जे त्यांनी प्रशिक्षण दिलेलं होतं, ट्रेनिंग दिलेलं होतं, सगळं त्या प्रकारे तो करून दाखवत होता. तुम्ही बघू शकता तो किती जवळ आलेला आहे आणि असं येऊन असं तो पूर्ण खाली उतरून पूर्ण राऊंड मारून दाखवतो आहे आपल्याला तो. आणि त्यानंतर याने तो खूपच आणखीन छान छान काही काही करून दाखवलेलं आहे, स्विमिंग वगैरे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओत बघायलाच मिळणार आहे. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावरती असे व्हिडिओ बघायला आवडतील ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे मी त्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत जाईन तुमच्यासाठी. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून मला म्हणजे असं मोटिवेशन मिळेल की तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत आहेत, तुम्ही बघतायत हे कळत जाईन मला. तर बघू शकताय हा वाघ तुम्ही किती छान छान त्याने आपल्याला सगळे स्टंट करून वगैरे दाखवलेले आहे. त्यानंतर इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही आहे इंग्लिश मीडियम स्कूलची पिकनिक जी इथे आलेली होती. छोटी छोटी मुलं, हे प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KGचे हे 4 वर्गाची मुलं होते. तर त्यांच्या टीचर त्यांना इथे आता करायला लावत होत्या, त्या म्हणजे ॲक्टिव्हिटी त्यांच्या चालू होत्या. तर ह्या ज्या ब्ल्यू कलरचे टीचर आहेत तर त्यांचं चाललेलं होतं आपलं मामाचं पत्र हरवलं खेळण्याचं कार्यक्रम, आणि तिकडचे जे दुसरे आहेत त्यांचं चाललं होतं लंगडी वगैरे, कोणी पकडापकडी वगैरे असं सगळं काही खेळत होते. आणि त्यात आमच्या मॅडमला वाटलं की चला आपलं पण जाऊया आपण तिकडे खेळायला, आणि ती गेली खेळायला. थोड्या वेळ त्यांच्यासोबत खेळून मग आमचा परतीचा प्रवास सुरू होणार होता, त्यामुळे ती लगेचच मग येऊन गेली. तर तुम्ही बघू शकताय, तुमच्या मुलांनाही तुम्ही असं इथे घेऊन येऊ शकतायत आउटडोअरसाठी. तर छोट्या छोट्या मुलांच्या इथं पिकनिक पण येऊ शकतायत, आपले जे टीचर वगैरे असतात ते घेऊन येऊ शकतायत. म्हणजे एक छानच असं आउटडोअर स्पॉट आहे हा, जिथे तुम्ही मुलांना आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोड्या वेळ आपल्याला त्यांना घालवण्यासाठी वेळ देऊ शकताय. त्यानंतर तुम्ही इथे त्यांच्यासोबत असे छोटे मोठे खेळ पण खेळू शकतायत. आणि आपले लाईव्ह प्राणी जे आहेत, जे आपले समोरून आपण बघू शकतो, ते सगळे प्राणी त्यांना दाखवू शकतायत तुम्ही, म्हणजे मुलांनाही त्या प्राण्यांविषयी माहिती कळते, त्यांच्याविषयी थोडीशी काय म्हणतात सहानुभूती निर्माण होते. त्यानंतर मुलांना त्या प्राण्यांशी आपण कसं वागायचं, काय वागायचं, किंवा बाहेर गेल्यानंतर कुठले आपले पब्लिक रूल्स असतात ते फॉलो करायचे असतात हे माहिती कळते. थोडीशी मुलं सोशलाईज होतात. त्यामुळे अशा स्कूलच्या पिकनिक घेऊन येणं, त्यानंतर आपण स्वतः मुलांना इथं घेऊन येणं, अशा ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं असतं. सुट्टीचा एक दिवस तुम्ही अशा ठिकाणी जरूर घालू शकतात आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मुलांसोबत. त्यानंतर ह्या मुलांचं बघून झाल्यानंतर आपण इकडे येऊया परत. तर इथे बघा हा वाघोबा आपला मस्त स्विमिंग करून दाखवतो आहे आपल्याला, तुम्ही बघू शकतायत. त्याचं छान स्विमिंग झालेलं आहे. स्विमिंगमधनं बाहेर स्विमिंग टँकमधून बाहेर आल्यानंतर तो आपल्याला आपली वॉक करून दाखवतो आहे छान. पण त्याने अंग झटकायला पाहिजे होतं असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, पण त्याने काही झटकलेलं नाही आहे. तर त्याला एक जी बाउंड्री बनवून दिलेली आहे तुम्ही, म्हणजे त्या लोकांनी, तो त्याच्यावरूनच आपल्याला चालून दाखवतो आहे, तुम्ही बघू शकताय. तर तो किती छान असं मस्त गेला आहे, एक वॉक करून आलेला आहे. तुम्ही जर इथे जवळपास राहत असाल किंवा तुम्ही पुण्याला कधी येणार असाल कोणी एक दिवस असं, म्हणजे तुमची ट्रिप वगैरे असेल, तर एक दिवस तुम्ही इथे नक्की जाऊन घालवू शकताय तुमचा पिकनिक स्पॉट म्हणून. किंवा आपलं झू तर असतंच बघण्यासारखं, तर एक दिवस तुम्ही इथे नक्की येऊ शकतायत. एक दिवसाचं तुमचं जे ट्रिप असते, टूर असते, तर ती इथे तुम्ही जरूर प्लॅन करू शकताय. जर तुम्ही येणार असाल तर खूपच छान आहे. तुम्हाला या व्हिडिओ थ्रू थोडीशी माहिती देण्याचा मी जो प्रयत्न केला आहे तो मे बी तुम्हाला फायदेशीर ठरेल थोडासा. तर बघू शकताय हा तुम्ही पूर्ण असा गोल राऊंड त्याने आपल्याला इथे मारून दाखवलेला आहे. या व्हिडिओमध्ये मला जितकी माहिती होती तितकी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचसोबत इथे ना मोर पण असतात, सिजनेबल पक्षी जे असतात, बर्ड्स असतात, ते पण येत असतात. पण आत्ता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे इथे मला ते काही बघायला मिळालेले नाही. मोर पण होते, पण ते खूप असे म्हणजे सावलीमध्ये लपून बसले होते, त्यांना जे घर बनवून दिलेलं होतं तिथे, त्याच्यामुळे ते मोर पण आम्हाला बघायला मिळालेले नाही. ते बघून झाल्यानंतर आम्ही इकडे बघायला आलो, ते म्हणजे शेकरू नावाचा हा जो प्राणी असतो, आपला राष्ट्रीय जो प्राणी आहे आपला, तर तो बघायला मिळाला आम्हाला. तुम्ही बघू शकता इथे. तर ते असं खूप जवळ येऊन आपल्याला स्टंट करून दाखवत होतं आणि सगळेजण त्याचा व्हिडिओ बनवत होते, ते करत होते, ते तुम्ही बघू शकता इथे. किंवा तुम्ही याआधी कोणी इथे येऊन गेलेले असाल आणि तुम्हाला जर इथे कोणते कोणते वेगवेगळे मी दाखवले त्यापेक्षाही वेगळे कोणी अजून प्राणी बघायला मिळाले असेल तर ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बघू शकता एक आपला ग्रे कलरचा होता, म्हणजे ब्राऊन कलरचा होता, आणि दुसरा जो आहे तो ब्लॅक कलरचा आहे. तर तो झाडावरती आपल्याला त्याला जे जे ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांनी ते सगळं करून दाखवतो आहे. आणि खूप लांबपर्यंत हे जंप करतात असे. तर त्या झाडावरून ह्या जो आपला ब्राऊन कलरचा होता त्याने तिथे जंप केलेलं होतं आधी.
आणि ब्लॅकवाला आपल्याला झाडावरती त्याला जे जे येतं ते सगळं करून दाखवत होता, आपला एंटरटेन करत होता. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. शेकरूला उडती खार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शेकरू हा खारीचाच एक प्रजाती आहे. शेकरू मोठी, रुबाबदार आणि लाजळू पण असते आणि ती खूप दुर्मिळसुद्धा आहे. माहिती तुम्हाला? म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ती महाबळेश्वर, भीमाशंकर, आंबोली आणि ताडोबा अभयारण्यात आणि कोकणात पाहायला मिळते ती आपल्याला. त्यानंतर ते पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे बघायला आलो, ती म्हणजे आपली जंगली बिल्ली. तर तुम्ही बघू शकता इथे ह्या 2 बिल्ली होत्या आपल्याला बघायला मिळाल्या आहेत तिथे. आणि ह्या आपल्या नॉर्मल बिल्लीपेक्षा थोड्याशा मोठ्या असतात. म्हणजे आपली जी मांजर असते ना, तर तिच्यापेक्षा ह्या थोड्याशा मोठ्या असतात साईजने आणि खूप खतरनाक पण असतात त्या. तर त्यानंतर तिथे जे मी तुम्हाला आधी दाखवलं होतं ना, ते लोक पेंटिंग करत होते रोडवरती, तर ते याच बिल्लींचं म्हणजे मांजरींचं ते पेंटिंग करत होते तिथे. तर त्यांचं अजूनही वेगवेगळे असे म्हणजे त्यांना जे जे करायचे होते पेंटिंग ते तिथं ठेवलेले होते आणि कसं कलर करायचं वगैरे ते सगळं करत होते ते. त्यानंतर ही आहे वाघाटी, म्हणजेच वाघाचाच हा एक छोटा प्रकार आहे. म्हणजे मांजर आणि वाघ त्यांचाच हा एक प्रकार आहे. आणि तर हे लोक आता इथे वाघाटीचं जे पेंटिंग आहे तर ते करत होते, तुम्ही बघू शकता इथे. आणि ही आहे आपली मराठी स्कूल. तर ही तिसरी आणि चौथी असे 2 वर्ग होते. तर हे मराठी शाळेतले मुलं होते. इंग्लिश मीडियमप्रमाणेच इथे मराठी मीडियमची पण स्कूल ट्रिप आलेली होती. तर इथेच आता हे अभयारण्य संपतं आणि आपला परतीचा प्रवास सुरू होतो. सगळ्यांचाही परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. ह्या मुलांचाही आता म्हणजे ट्रिप संपली होती, ते चालले होते घरी आता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत सर्वांना बाय.